नमस्कार, मी इंद्रनील चितळे. रांझे विजन पार्क जो आमचा प्रोडक्ट आहे, तर त्या प्रोजेक्टमधनं पुढच्या 3 वर्षात अजून काही ना काहीतरी एक्सपान्शन्स केलं जाते. ॲज ऑफ नाव तिकडे नाही म्हटलं तरी साधारण 600 लोक काम करतात आणि त्या 600ची एम्प्लॉयमेंट कुठेतरी 1000पर्यंत जाईल या ओपनिंगपर्यंत या वर्षात असं आम्हाला दिसतंय. आणि ॲट फुल कॅपॅसिटी कुठेतरी 2500 लोकांना आम्ही डायरेक्ट एम्प्लॉयमेंट तिकडे जनरेट करू शकतो असं मला वाटतं. आता जर ओव्हरऑल महाराष्ट्राचे फूड ट्रेंड्स बघायला गेलं तर फूड ट्रेंडच्या बाबतीत महाराष्ट्र कन्झम्पशन वाढतच आहे. आय थिंक हायेस्ट GDP जनरेटिंग स्टेट आहे, तर त्याच्यामुळे डिमांड हा कधी प्रॉब्लेम नाही. डिमांड कुठनं जनरेट होते याचे माध्यम बदलत आहेत, तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून त्याला डिमांड येते की तिकडे मॉडर्न ट्रेड आणि क्विक कॉमर्सचा शेअर पण वाढत चाललेला आहे. आणि त्याचबरोबरनी पोर्ट्सचा चांगला ॲक्सेस असल्यामुळे आम्हाला एक्सपोर्ट पण करायला खूप भरपूर. महाराष्ट्रात बरेचसे पोर्ट वाढत आहे, त्याचा काय फायदा होईल महाराष्ट्राच्या पुढील इंडस्ट्रीला किंवा 100% माझ्या मते दोन्ही पद्धतीने होणार आहे की नुसते पोर्ट्स नाही, एअरपोर्ट्स पण. आपल्याकडे पुण्यात जे पुरंदर एअरपोर्ट येतं तर तिकडे कार्गो टर्मिनल पहिला केला जाणार आहे. तर मला काय वाटतं की ह्याच्यातनं 2 पद्धतीचे फायदे होतील. फ्रोझन आणि रेफ्रिजरेटेड आणि लॉंग शेल्फ लाईफवाले प्रोडक्ट्स असतील ते सी कार्गोमधनं जाऊ शकतील, जसे आमचे पण जातात. पण वेगवेगळ्या प्रोडक्ट्सना अजून तिकडे ग्लोबल मार्केट मिळेल. आणि एअर कार्गोमुळे जे शॉर्ट शेल्फ लाईफवाले फ्रुट्स आहेत किंवा फ्लावर्स आहेत, तर या पद्धतीचे हॉर्टिकल्चर आणि ॲग्री प्रोडक्ट्सना पण बूस्ट मिळेल असं मला कुठेतरी वाटतं. आमच्या चितळे बंधू मिठाईवाले यांच्या रांझे प्लांटचं आता आम्ही इनॉग्रेशन करणार आहे. आता हा प्लांट त्यांच्या नवीन अवतारात, म्हणजे आता आम्ही दुप्पट कपॅसिटीने ते वाढवलेलं आहे. आणि याचं इनॉग्रेशन 16 तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तर याच्यामध्ये मेनली कपॅसिटी एन्हान्समेंट आहेच, त्याचप्रमाणे आमच्या कस्टमरला प्लांट बघायची संधी देखील मिळणार आहे. याच्यामध्ये व्ह्यूइंग गॅलरीच्या मधून आपण आमच्या गिरायकांना ॲक्च्युअली बाकरवडी बनते कशी, बीजबार बनतो कसा, मिठाई कशी चितळ्यांची बनते, पॅक कशी होते, हे सगळं एक्सपिरियन्स देणार आहोत. तर 16 तारखेला आम्ही ऑफिशियल इनॉग्रेशन करत आहोत. त्यानंतर आपण देखील आमच्या वेबसाईटवर रजिस्टर करून या फॅक्टरी व्हिजिटचा आनंद नक्की घ्या. आता एम्प्लॉयमेंट ऑलमोस्ट 40% एक्स्ट्रा लागेल. आता आमचं मेन तुम्ही जर फिल्म बघितली तर ऑलमोस्ट 60 to 70% प्रॉडक्ट्स हे मशीनवर बनतात. तरी देखील आपण पारंपरिक पद्धतीने बरेच प्रॉडक्ट बनवतो, त्यामुळे स्किल्ड मॅनपॉवर, अनस्किल्ड मॅनपॉवर ही देखील लागतेच. तर या निमित्ताने त्याच्यात ऑलमोस्ट 30 ते 40% ग्रोथ होण्याची संभावना आहे. चितळ्यांचा रेंजमध्ये बघितलं तर आज पुण्यामध्ये ऑलमोस्ट 60 to 65% हा मार्केट कॅप आहे मिठाई बिझनेसमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मेनली पेरिशेबल प्रॉडक्ट असल्यामुळे मेनली नमकीन आणि बाकरवडी याच्यात जातो. तो साधारण 10 ते 12% आमचा मार्केट.